पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्यांचा मृतदेह आढळला। काल दुपारी घराजवळ खेळत असताना दोघी बहिणी बेपत्ता झाल्या होत्या। त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री एका इमारतीच्या बाजूला असलेल्या ड्रममध्ये त्यांचे मृतदेह सापडले। पीडित मुलींच्या शेजारीच राहणाऱ्या आचार्यानं या दोघींची हत्या केल्याचं समोर आलंय। जे काही याच्यामध्ये कोणी गुन्हेगार असतील किंवा दोषी असतील त्यांना लवकरात लवकर ताबडतोब पकडलेले आहे आणि त्यांना फाशी कशी होईल यासाठी आम्ही राजगुरुनगरचे सर्व जे काही हे मकवानी कुटुंब आहे या त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे भक्कम उभे आहोत। आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्यावा आणि आम्ही गोसावी समाज आमची संघटना आम्ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये हर एक मुलीला अशी काहीतरी सिक्युरिटी पाहिजे। कोण बारीक मुली आहे, शाळेत जाते, मोठी मुली आहे, कॉलेजमध्ये जाते, असे सगळ्यांना ते असे म्हणजे अडचण आहे। कोणी कुठं पण अडवून अशी दुर्घटना काही करू शकते। मग या सगळ्यांचं काहीतरी तुम्ही शोध घेऊन काहीतरी कारण बघा आणि आम्हाला साथ तुम्ही द्या। सध्या राजगुरुनगरवरून आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं या संदर्भात माहिती घेऊया। नाझिम, नक्की या घटनेचा तपशील कसा आहे आणि या संदर्भामध्ये कशा पद्धतीची कारवाई होतीये? राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडलेली आहे। या 2 बहिणी ज्या 8 आणि 9 वर्षीय आहेत त्या काल घराशेजारीच खेळत होत्या। त्याच वेळेला हा जो नराधम आचार्य आहे, जो संशयित आरोपी म्हणून ज्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे, तो त्याच ठिकाणी होता। तो या पीडित कुटुंबियांच्या घराच्या वरतीच राहायला होता। त्यानं हे पाहिलं आणि या दोघींना गोड बोलवून घरात बोलवून घेतलं आणि त्याच ठिकाणी एका बहिणीवरती आधी त्यानं अतिप्रसंग करायला सुरुवात केली। मात्र तिनं या ठिकाणी विरोध दर्शवला आणि ती आरडाओरडा करायला लागली। आता आपलं बिंग फुटेल या भीतीनं या आचार्यानं तिचा गळा घोटला, तिचा जीव या ठिकाणी घेतला आणि नंतर आता दुसऱ्या बहिणीने हे सगळं पाहिलेलं होतं। ती सगळ्यांना जाऊन सांगेल आणि आपलं पितळ उघडं पडेल या भीतीपोटी त्यानं दुसऱ्या बहिणीसोबत सुद्धा असंच केलं। तिचाही या ठिकाणी जीव त्यानं घेतला आणि आता मग मृतदेहाची विल्हेवाट कशी करायची म्हणून त्यानं घराच्याच जवळचा एक इमारत होती, इमारतीच्या शेजारी एक ड्रम होता। या ड्रम मध्ये या दोन्ही चिमुकल्यांचा मृतदेह जो आहे तो या ठिकाणी त्यानं टाकला। याच वेळेला याच दरम्यानच्या काळात राजगुरुनगर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। खेड पोलिसांनी या अनुषंगाने तपास सुरू केला असता तेव्हा रात्री या दोन्ही मुलींचा मृतदेह या ड्रम मध्ये या ठिकाणी आढळून आणला। अतिशय धक्कादायक आणि सगळ्यांनाच आश्चर्यात पाडणारी ही घटना होती, हृदयद्रावक ही घटना होती। पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली तेव्हा लक्षात आलं की हा आचारी जो दास नावाचा आहे तोच यामागे आहे। त्यानं याची कबुली दिल्याचंही बोललं जात आहे। त्याला ताब्यात घेतलेलं आहे। दिवसभरात त्याला अटक करण्यात येणार आहे। शवविच्छेदन अहवालातून आणखी बरेच काही मुद्दे समोर येणार आहेत। नेमकं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झालाय की प्रत्यक्षात अतिप्रसंग झालाय। धन्यवाद नाझिम, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।